we are going to learn about the pleiotropy. Now, what is the pleiotropy? See here. Here, the pleiotropy is the single gene control two or more different trait. Trait means the alleles. Allele म्हणजे factor. When the single gene control two or more gene or the trait called as the pleiotropic gene. Here, this pleiotropism, the ratio is called as the pleiotropism. What are their ratio? That is the 1:2. किती रेशिओ असतो त्याचा? 1:2. Now, in this, the pleiotropy, the disease like the sickle cell anemia, these are caused by the HB. आता ह्या ठिकाणी पहा. Here, इथं वरती दिसतंय HBA, HB दिसतंय HBA, HBS. Here, the HB, that is the hemoglobin. Here, sickle cell anemia. Sickle cell anemia is the disease which is caused by the red blood corpuscle which is shrink down. That is called as the sickle cell anemia. मग आता हा सिकल सेल अॅनिमिया मध्ये काय होत आहे? आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या ब्लड सेल आहेत, आरबीसी आहेत, ह्या अशा पूर्ण टर्जिट झालेल्या असतात. त्या ज्यावेळेस श्रिंक होतात, बारीक होतात, त्यावेळेस त्याला म्हटलं जातं सिकल सेल अॅनिमिया. मग ह्या ज्या सेल आहेत, ह्या सेल HB म्हणजे हिमोग्लोबिन त्यामध्ये असतं. जर ते हिमोग्लोबिन चे जे प्रकार आहेत, हिमोग्लोबिन दॅट इज यस, हिमोग्लोबिन ए, असे प्रकार आहेत. जर नॉर्मल ह्युमन बीइंगचं जर हिमोग्लोबिन जर नॉर्मल असेल तर ते ए म्हटलं जातं. म्हणजे हिमोग्लोबिन ए इज अ डॉमिनंट अँड व्हेन दे आर कॉल्ड ॲज HBS. म्हणजे जर त्याला यस लावलेला असेल HB, आता उदाहरणार्थ इथं पहा, इथं दाखवलेलं आहे HBS. HBS म्हणजे काय? सिकल सेल अॅनिमिया. त्याला काय झालाय? तो आजार झालेला आहे, HBS. आणि नुसतं HBA असेल, उदाहरणार्थ हा आहे पहा HBA. HBA असेल तर तो कसा झाला? नॉर्मल झाला. समजलं? HBA असेल तर तो नॉर्मल म्हणजेच तो डॉमिनंट, आणि HBS असेल तर त्याला तो आजार आहे. When the normal healthy gene of HBA is the dominant, the carriers are the HBA and HBS. आता कॅरियर म्हणजे काय? वाहून नेणारा. हिअर आता पहा, हिअर आता ह्या ठिकाणी दाखवलेला आहे कॅरियर, बरोबर. हा आहे HBA, HBS. HBA, HBS असा जर असेल तर त्याला कॅरियर म्हणायचं. नुसता HBA असेल तर डॉमिनंट म्हणजे तो आहे, दिसतोय. HBS त्याला जर दोन्ही HBS, इथं पहा HBA, HBA कसा झाला? नॉर्मल. इथं 2 नंबरचा HBA, HBS हा कसा झाला? 2 नंबरचा. दॅट इज, पहा मी परत दाखवतोय, इथं हा 1 नंबर आहे, बरोबर. HBA, HBA म्हणजे नॉर्मल. आता 2 नंबरचं सर्कल पहा, काय? HBA, HBS हे 2 आहेत, म्हणजे HBA पण आहे, HBS पण आहे, म्हणजे तो काय झाला? कॅरियर. त्याला काय म्हणायचं? कॅरियर. आणि तिसरा पहा HBS, HBS म्हणजे याच्यामध्ये तो पूर्णपणे आजार आहे, त्याला म्हणतात सिकल सेल अॅनिमिया पेशंट, आणि तो काय होतो? दे आर डाईज. समजलं? मग हे कसे होतात हे ह्या चार्ट मधून दाखवलेलं आहे, बरोबर. आता हा चार्ट परत पहा. हिअर
आता हा चार्ट तुम्हाला पाहायचा आहे. आता पहा, सुरुवातीला पॅरेंट्स दाखवलाय. हिअर सी हिअर पॅरेंट्स, इथं दाखवलंय पॅरेंट्स, एक नंबरला आहे पॅरेंट्स. मग पॅरेंट्स कोणता आहे? फिनोटाइप काय आहे त्याचा? सिकल सेल कॅरियर. कोणता आहे? सिकल सेल कॅरियर. कॅरियर म्हणजे काय असेल मग? HbA HbS. इथं खाली जिनोटाइप दाखवलाय का? जिनोटाइप काय दाखवलाय? HbA HbS. आणि त्याला काय म्हटलं जातं? सिकल सेल कॅरियर. त्याचा क्रॉस कोणाबरोबर केलाय? सिकल सेल कॅरियर बरोबर. ठीक आहे, परत पहा, इथं दाखवलं. Here see the parents. Parent is the, दोन प्रकारचे पॅरेंट्स आहेत. सिकल सेल कॅरियर, इथं एक नंबरचा दिसतो सिकल सेल कॅरियर, दुसरा आहे सिकल सेल कॅरियर. म्हणजे HbA HbS हा कॅरियर, दोन्ही आहेत, ए आहे आणि एस आहे, म्हणून तो कॅरियर झाला. नुसता HbA HbA असेल तर तो नॉर्मल असतो. HbA आणि HbS असेल तर कॅरियर, आणि HbS HbS दोन्ही HbS असेल तर तो कसा? दॅट इज द ॲनिमिया, दॅट इज द सिकल सेल ॲनिमिया. आता यांचा क्रॉस आहे. मग आता ह्या क्रॉसमध्ये पहा, आता हा पहिला HbA HbS, हा दुसरा HbA HbS. याच्यामधून HbA बाहेर आला, याच्यातून HbS बाहेर आला, बरोबर. याच्यातून परत पुन्हा HbA बाहेर आला, HbS बाहेर आला. ठीक आहे, म्हणजे स्वतंत्र झाले. दॅट इज कॉल्ड ॲज द गॅमेट, म्हणजे गॅमेट फॉर्मेशन, म्हणजे त्याच्यातून गॅमेट तयार झाले. आता हे गॅमेट कसे क्रॉस झाले पहा. आता पहिला हा आहे एक नंबरचा, तो इकडच्या HbA शी क्रॉस झाला. HbA हा पहिला. आता परत मी दाखवतोय पहा, हा HbA आणि हा HbA दोन राऊंड केलेले आहेत. हे दोन्ही इथं एकत्र आले, दोघांचे पहिले पहिले, बरोबर आहे. आता दुसरा पहा, म्हणजे HbA HbA हा काय झाला? नॉर्मल, बरोबर. आता दुसरा पहा, काय झालं इथं? HbA आणि HbS. आता हा पहिला इथं आला एक नंबरचा, आणि हा झाला 4 नंबरचा. हा इथं 4 नंबरचा इथं आला, हे दोन्ही एकत्र आले, 1 नंबर आणि 4 नंबरचा, बरोबर. मग हे दोन्ही एकत्र आले तर काय तयार झालं? HbA HbS. त्याचप्रमाणे आता हा 2 नंबरचा आणि 4 नंबरचा पहा. आता हा आहे 2 नंबरचा आणि हा आहे 3 नंबरचा. 2 आणि 3 एकत्र आली इथं, आणि परत 2 आणि हे 4 एकत्र आले, बरोबर. अशा प्रकारे काय तयार झालं? HbA 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 HbS HbA HbS. या प्रकारे 4 प्रकार एकत्र आले. पहिला आहे नॉर्मल, दुसरा आहे सिकल सेल कॅरियर, आणि तिसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. असे 3 प्रकार तयार झाले. म्हणजे काय झालं? 1:2:1, बरोबर. याचा रेशो काय झाला? 1:2:1, 1:2:1 याप्रमाणे. समजलं? याला म्हणायचं प्लिओट्रॉफी. प्लिओट्रॉफिक जीन म्हणजे काय? द सिंगल जीन कंट्रोल द 2 डिफरंट ट्रेट कॉल्ड ॲज द प्लिओट्रॉफी. समजलंय? नाव हिअर दीज आर द फर्स्ट पार्ट. अशा प्रकारे आपण इथं हे पहिलं पाहिलंय. नाव से द नेक्स्ट पार्ट. Here
Chromosomal theory of inheritance. What about here? Here in this chromosomal theory, here the Gregor John Mendel, they are published to work the inheritance. Now these are occurs in 1866. 1866 साली ह्या मेंडेलने इनहेरिटन्स वरती काही काम केलं. Some of the reason they are under-recognized to till 19th century. Here they are not easy to those they are work. But here they are explain the biological phenomenon and they are then the biologist. Then their continuous variations are observed in this concept. Now they are some of they are blamed. काहींनी सांगितलं नाही तुम्ही हे करता हे काही चुकीचं आहे. But he also did to know the physical location of their factors. परंतु नंतर त्यांनी त्याचं फिजिकल लोकेशन म्हणजे हे जे जीन्स आहे त्याचं लोकेशन शोधून काढले. अँड देन द सायंटिस्ट ह्युगो डी व्हेरीज, हियर द ह्युगो डी व्हेरीज, they are used to quarantine on the shark. These are independently to Mendel's work. Then they are used to observe the chromosomal theory of inheritance. आणि नंतर ह्या सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी म्हणजे डी व्हेरीज बरोबर, सुमार्क, ह्या सगळ्यांनी एकत्रित मिळून chromosomal theory of inheritance मांडली. Then they identified the chromosomal carrier to concept. आणि नंतर काय केलं त्यांनी तो कन्सेप्ट मांडला. काय कन्सेप्ट मांडला की क्रोमोझोम्स हे कसे असतात, ते कसे दिसतात, यावरती त्यांनी काही प्रूफ मांडले. मग काय होते ते प्रूफ? The chromosomes are the filamentous body. हा आता हे पहा, आता 2 नंबरची डायग्राम दिसते ए आणि बी. कसं दिसतो तो? लॉंग फिलामेंटस आहे. क्रोमोझोम, that is the chromosomes are the filamentous body present in the eukaryotic nucleus. कुठे असतो तो? न्यूक्लियस मध्ये असतो. कोणाच्या? प्रोकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियस मध्ये तो असतो. Now here the terms chromosomes, क्रोमोझोम्स शब्द हा का वापरला? क्रोमो म्हणजे कलर, क्रोमो याचा अर्थ काय होतो? कलर. आणि झोम म्हणजे सोमा. सोमा मीन्स द झोम्स दॅट इज कॉल्ड ॲज अ बॉडी, म्हणजे कलर बॉडी. क्रोमा म्हणजे कलर, झोम म्हणजे बॉडी, म्हणजे क्रोमोझोम म्हणजे कलर बॉडी, असं त्याचं मिनिंग आहे. क्रोमोझोमचा अर्थ काय होतो? कलर बॉडी. कलर बॉडी म्हणजे काय? हिअर दिस कलर बॉडी दॅट इज द क्रोमोझोम्स दे आर कॉइन्ड बाय द वेल्डियर. कोणी शोधून काढलं हे? वेल्डियरने शोधून काढलं, त्याचं नाव दिलं त्याला. द साईज ऑफ द क्रोमोझोम्स दे आर व्हॅरीज फ्रॉम द स्पेसिस टू स्पेसिस. म्हणजे प्रत्येकाचे क्रोमोझोम्सची साईज ही वेगवेगळी असते. वेगवेगळी म्हणजे कशी असते? त्याचं जे साईज जे आहे 0.1 to 33 मायक्रोमीटर इन डायमीटर. 1 ते 33 किती? 0.1 टू किती? 0.33 मायक्रोमीटर. किती असते? 0.33 मायक्रोमीटर इन लेंथ. आणि त्याची जाडी किती असते? थिकनेस 0.2 to 2 मायक्रोमीटर. 0.2 to 2 मायक्रोमीटर बरोबर, इतकी काय आहे त्याची जाडी आहे. मग हा जो क्रोमोझोम्स आहे, हा क्रोमोझोम्स दे आर व्हिजिबल ड्युरिंग द सेल डिव्हिजन. कधी दिसतो? दे आर व्हिजिबल, ते दिसतात. कधी दिसतात ते? ज्यावेळेस
सेल डिव्हिजन होते. सेल डिव्हिजन तुम्ही 10वी पर्यंत शिकलेला आहात. सेल डिव्हिजन परत ते तुम्हाला 10वी 11वीला पण झालेलं आहे ते तुमचं सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये ज्या फेजेस आहेत प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, यामध्ये काय होतं हे दिसतात. दे आर कॅपेबल टू द सेल्फ रिप्लिकेटिंग बॉडी. दे आर युजफुल फॉर द हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसीज. म्हणजे त्याचे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिअर मग हे कशासाठी पाहिजे आपल्याला, कशासाठी अभ्यास करायचा आहे, तर फंक्शन काय आहे, बरोबर. क्रोमोझोम्स आर कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टर्स. आपल्याला हा अभ्यास काय करायचा आहे, का करायचा आहे, तर क्रोमोझोम्स काय करतात, त्याचे जेनेटिक कॅरेक्टर्स ट्रान्सफर करतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट कॅरीज द हेरिडिटी. हेरिडिटी कॅरेक्टर म्हणजे काय, उदाहरणार्थ जर पॅरेंट्सचे जर हेअर जर कसे असतील, कर्लिंग असतील, कर्ड असतील, असे कुरळे असतील, तर मुलाचेही तसेच होतात. त्याला कारण काय, तर हेरिडिटी कॅरेक्टर्स. मग हे कसे ट्रान्सफर होतात यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हॉट आर द फंक्शन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर्स. एखादा उंच जर पॅरेंट्स असेल तर मुलं सुद्धा उंचच होतात. म्हणजे हे त्याचे झाले हेरिडिटी कॅरेक्टर्स. द नंबर ऑफ द क्रोमोझोम्स दे आर कॉन्स्टंट and they is great important to the taxonomy. मग आता आपल्याला टॅक्सॉनॉमी पाहिजे. व्हॉट अबाउट द टॅक्सॉनॉमी, दॅट इज हिअर these are seen. The next part, that is the taxonomy. आता पहा, हे टॅक्सॉनॉमी आहे. here see here. आता ही डायग्राम पहा, याच्यामध्ये दाखवलं आहे प्लॉइडी. सगळ्यात वरती लिहिलंय प्लॉइडी. व्हॉट इज द प्लॉइडी. द प्लॉइडी दे आर speak for the degree of the repetition of the primary basic number of chromosomes. Here these are called as the ploidy. मग ह्या प्लॉइडीचे दोन प्रकार आहेत, यूप्लॉइडी आणि न्यूप्लॉइडी. पहा इथं दोन प्रकार आहे. पहिला आहे यूप्लॉइडी, बरोबर. पहिला कोणता आहे, यूप्लॉइडी, आणि दुसरा कोणता आहे, न्यूप्लॉइडी. यूप्लॉइडी आणि न्यूप्लॉइडी असे दोन प्रकार आहे. व्हॉट इज द यूप्लॉइडी. यूप्लॉइडी that is the multiple primary basic number of chromosomes is called as euploidy. बेसिक म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत हे सिंगल नंबर म्हणजे n ने असेल तर त्याला म्हणायचं euploidy. Euploid includes the monoploids, haploids and polyploids. पहा euploidyचे तीन प्रकार आहेत. हा पहिला आहे यूप्लॉइडी, दॅट इज मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी आणि पॉलिप्लॉइडी असे तीन प्रकार आहे. आता हे आपण पाहूयात एक एक. व्हॉट इज द यूप्लॉइडी और व्हॉट इज द मोनोप्लॉइडी. मोनो म्हणजे सिंगल, दॅट इज द वन सेट ऑफ द क्रोमोझोम्स कॉल्ड एज द मोनोप्लॉइडी. एक सिंगल सेट असेल तर मोनोप्लॉइडी. हा पहा पहिला एक नंबरचा आहे मोनोप्लॉइडी. मोनोप्लॉइडी म्हणजे काय, हा सिंगल सेट आहे n. इथं काय लिहिलंय फक्त n जर असेल तर तो झाला मोनोप्लॉइडी, बरोबर. एक सिंगल n असेल तर तो मोनोप्लॉइडी झाला. डिप्लॉइड म्हणजे काय, 2n. जर 2n असेल तर त्याला काय म्हणायचं, डिप्लॉइड. डिप्लॉइड, बरोबर. आणि तिसरा आहे पॉलिप्लॉइड. आता पॉलिप्लॉइड म्हणजे काय, the more than 3 set of chromosome. 3 पेक्षा जर जास्त असेल म्हणजे 3n असेल, 4n असेल, 5n असेल किंवा आणखी काही असेल त्याच्या पुढे असेल तर त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एज द पॉलिप्लॉइडी. समजलंय. हिअर दॅट इज द पॉलिप्लॉइडी. अशा प्रकारे आपण मोनोप्लॉइडी पाहिला, डिप्लॉइड पाहिला आणि पॉलिप्लॉइडी पाहिला. म्हणजे मोनो म्हणजे सिंगल, डिप्लॉइड म्हणजे डबल म्हणजे दोन
आणि पॉलिप्लॉइड म्हणजे 3 पेक्षा जास्त, 3n 4n 5n आणखी पुढं काय असेल त्या, या पद्धतीने जर जास्त असेल 3 पेक्षा जास्त असेल त्याला काय म्हणायचं, पॉलिप्लॉइडी. ठीक आहे. हिअर देन when the chromosome number is not in exact, now they are called as aneuploidy. जर त्याचे क्रोमोझोम नंबर फिक्स नसतील इथं त्याला काय म्हणायचं, अनप्लॉइडी. न्यूप्लॉइडी, युप्लॉइडी आणि न्यूप्लॉइडी उच्चार पहा. यू दॅट इज युप्लॉइडी, ई जर असेल तर युप्लॉइडी, आणि इथं ए चा उच्चार होत नाही याला काय म्हणायचं, न्यूप्लॉइडी. न्यूप्लॉइडी म्हणजे काय, देर इज द क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट फॉर देअर हॅप्लॉइड सेट, म्हणजे फिक्स नाही. when the chromosome number is not the exact multiple of the haploid set, these are described as the neuploidy. Neuploidy is either conditions or deletions, or the more chromosomes is total number of chromosome in a cell. बरोबर समजलंय. मग यामध्ये आहे हायपोप्लॉइडी, हायपरप्लॉइडी. म्हणजे याच्यामध्ये जर याच्यातून एखादा कमी असेल, मोनोसोमी, न्यूलोसोमी, ट्रायसोमी, टेट्रासोमी, या प्रकारे न्यूप्लॉइडीचे प्रकार आहेत. मग आपल्याला हे जे प्रकार आहेत हे पाहायचे आहेत कशामध्ये, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. व्हॉट आर द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, पहा परत स्ट्रक्चर पाहूया आपण. Here see the structure of chromosome. See here the structure of chromosome, they are from the double stranded. हे डबल दिसते पहा, इकडून एक आहे अशी आणि इकडून एक अशी आहे, म्हणजे अशा 2 रेषा दिसतात म्हणून त्याला म्हणायचं डबल स्टँडेड. अँड दीज आर एक्सटेंड फ्रॉम एन टू द क्रोमॅटिड्स. आता जिथं हे चिटकलेले आहेत पहा, आता हा क्रोमोझोम इथं एकत्र झाला 2, म्हणून त्याला काय म्हणायचं, सेंट्रोमियर्स. 2 एकत्र झाले त्याला काय म्हणायचं, सेंट्रोमियर्स. त्याच्या आतमध्ये जो भाग असतो, जे पाण्यासारखा पातळ पदार्थ असतो, त्याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स. देन त्याची ज्या वरच्या बाजूला या 2 शिंगासारखे भाग असतात त्याला काय म्हणायचं, क्रोमोनेमॅटा. दॅट इज द क्रोमोनेमॅटा. क्रोमोनेमॅटा आहे ते. आता एक सिंगल पहा, इकडच्या बाजूला सिंगल दिसतो. जर हा क्रोमोझोम्स सुरुवात कुठून होते, इट्स इन द न्यूक्लियर ऑर्गनायझेशन, दॅट इज द क्रोमोझोम कॉन्स्ट्रिक्शन. मध्यवर्ती जो न्यूक्लियस असतो, इथं हा एक नंबरचा पहा, मध्यवर्ती हा 1 नंबरती, त्याला काय म्हणायचं, these are called as the nucleolus. आणि सगळ्यात खालच्या बाजूला 2 नंबर, हा 1 नंबर आणि 2 नंबर. 1 नंबर आहे न्यूक्लियस, 2 नंबर आहे सॅटेलाइट. त्याला काय म्हणायचं, सॅटेलाइट. बरोबर. मग ह्या न्यूक्लियसच्या वरच्या बाजूला क्रोमोनेमॅटा असतो. हा आहे 3 नंबरचा क्रोमोनेमॅटा. कुठं दाखवलाय पहा, क्रोमोनेमॅटा. बरोबर. आणि ह्या क्रोमोनेमॅटाच्या वरती एक आतमध्ये खाच असते, त्याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. इथं 4 नंबर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजे पहिल्यांदा बारीक खाच तयार झाली, त्याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आणि ही दुसरी आहे, हे 5 नंबरचा भाग दाखवलाय, दॅट इज द सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. त्याला काय म्हणायचं, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. आणि सगळ्यात वरचा भाग असतो, दॅट इज कॉल्ड ॲज द टेलोमियर्स. सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, टेलोमियर्स ऑर द क्रोमोमियर्स. अशा प्रकारे आपण काय पाहिलंय, डायग्राम. ठीक आहे, समजली डायग्राम. नाऊ सी दीज आर द स्ट्रक्चर. अशा प्रकारे आपण काय पाहिलंय, स्ट्रक्चर पाहिलंय. नाऊ नेक्स्ट, आता तुम्हाला पाहायचं आहे पुढचा पार्ट. सॉरी, हिअर सी द सेक्स क्रोमोझोम. आता आपण पाहणार आहोत सेक्स क्रोमोझोम.
Now, this sex chromosome is responsible for determination of the sex. एकदम सोपं आहे. विचारलं जातं सेक्स क्रोमोझोमचं फंक्शन काय आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द सेक्स ॲज द सेक्स क्रोमोझोम कॉल्ड ॲज द ऑलोसोम. त्यालाच काय म्हटलं जातं, ऑलोसोम. त्याला काय म्हणतात, ऑलोसोम किंवा सेक्स क्रोमोझोम्स. नाउ द ह्युमन बीइंग, द मॅमल्स आर द एक्स अँड वाय क्रोमोझोम. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक्स आणि वाय क्रोमोझोम्स. मग एक्स क्रोमोझोम म्हणजे काय आणि वाय क्रोमोझोम म्हणजे काय. द एक्स क्रोमोझोम आता पाहिजे डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा, बरोबर. मग आता एक नंबरचा जो आहे तो कसा दिसतो, स्ट्रेट आहे, एकदम सरळ आहे, बरोबर बरोबर. रॉड लाईक अँड लॉंगर, कसा दिसतो, उंच दिसतो. 2 नंबरचा कसा आहे, छोटा आहे, बुटका आहे. 2 नंबरचा त्याला म्हणायचं वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय क्रोमोझोम मधला फरक पहा. एक्स क्रोमोझोम इज द स्ट्रेट, रॉड लाईक अँड लॉंगर दॅन द वाय क्रोमोझोम. The X chromosome is the metacentric and the chromosome is acrocentric. आता acrocentric हे बाकीचे तुम्हाला समजून सांगावे लागतील. आता पहा सुरुवातीला, आता हा आपण एक पाहूया. गोल राऊंड केलेला आहे वाय क्रोमोझोम. जर ही जी वरचा जो पार्ट आहे हा एकदम टोकाला असेल तर त्याला म्हणायचं टेलोसेंट्रिक. त्याला काय म्हणायचं, टेलो म्हणजे शेवटच्या टोकाला जर तो असेल तर त्याला म्हणायचं टेलोसेंट्रिक. जर तो मध्यभागी असेल, बरोबर, जर तो मध्यभागी असेल दॅट इज कॉल्ड ॲज द, 3 प्रकार आहेत ते, मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टेलोसेंट्रिक, बरोबर. हिअर दीज आर शोईंग बाय इन डिफरंट पार्ट. हिअर दीज, जर हा वरचा पार्ट इथं मध्ये सेंटरला असेल, असा असेल, बरोबर, मध्यभागी असेल, दॅट इज दीज आर द मेटासेंट्रिक. त्याला काय म्हणायचं, मेटासेंट्रिक. टेलोसेंट्रिक म्हणजे असा आणि वर एक गोल असेल त्याला म्हणायचं टेलोसेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे मध्यभागी, जर हा क्रोमोझोम हा मध्यभागी असेल तर त्याला म्हणायचं मेटासेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे जे आकाराचा, उदाहरणार्थ पहा इथं असं दाखवलं आहे, असा जर असेल जे आकाराचा तर त्याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक. आणि जर तो शेवटच्या टोकाला असेल तर टेलोसेंट्रिक. अशा प्रकारे आपण याचे प्रकार पाहिले. हे आहेत क्रोमोझोमचे प्रकार. हिअर आपण एक काढून टाकूयात, ठीक आहे. Now see here, these are the next. Now what about the next, that is the linkage. आता आपण पाहणार आहोत linkage. Linkage म्हणजे काय. Here the fact that the several genes are present in a chromosomes and these are carries the hereditary characters, these are called as linked gene. म्हणजे जर एखादा जीन जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करत असेल तर त्याला म्हणायचं सेक्स लिंक्ड जीन. दीज आर टेंडन्सी टू मोर दॅन 2 or more genes present in a single chromosome. They are together known as the linkage. Linkage म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त जीन एकत्र येऊन जर ते क्रोमोझोम इनहेरिटन्स म्हणजे त्याचे जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर करत असेल तर त्याला म्हणायचं लिंकेज. इट वॉज डिस्कवर्ड फ्रॉम द बॅटसन अँड द पुनेट. कोणी शोधून काढलं हे, बॅटसन अँड पुनेट. Now these are showing incomplete and incomplete. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, complete linkage and incomplete linkage. आता complete linkage म्हणजे काय, उदाहरणार्थ पहा, ड्रॉसोफिला मेल्स
they shows the complete linkage of the X chromosome. आता ड्रॉसोफिला म्हणजे काय, मागच्या तासाला सांगितलंय. ड्रॉसोफिला इज द फ्लाय, दॅट इज कॉल्ड ॲज द फ्रूट फ्लाय. ही फ्रूट फ्लाय काय करते, when the link they are genes, these are located in a chromosomes, they are do not separate. जर ती वेगळी होत नसेल तर त्याला म्हणायचं कंप्लीट लिंकेज. आता एक्झाम्पल पहा. Here the chromosomes of Drosophila male, they shows the complete linkage, and incomplete. The color shape of the grain shows the incomplete linkage. म्हणजे काहींचा कलर चेंज होत नाही, ते तसेच राहतात, त्याला म्हणायचं इनकम्प्लीट. The linkage, these are located on the same chromosomes, they are chances for the separation of these crossing over called as the incomplete. ओके, आपण पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग पाहूया. या प्रकारे आपण इथं थांबूया.